तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 300 पेजवर वरून 8वी ओळ 2-3 शब्द सोडून आलाय. अब ता परमात्मा के आनंद रूपता का साधक तर्क कहे है. बरोबर. परमात्मा हा आनंद स्वरूप आहे हे सिद्ध करण्याकरिता तर्क दिला जात आहे. म्हणजे तर्क देण्याची काय गरज आहे? परमात्मा आनंद स्वरूप आहे हे सांगण्याकरिता श्रुती नाहीत का? तर त्याचं उत्तर काय? श्रुती तर आहेच हो, त्यात काही वाद नाही. पण विचार आपला जो चालू आहे तो अप्रमेचा. अप्रमेमध्ये 2 भेद केले होते, स्मृती आणि अनुभूती. अनुभूतीचे 2 भेद, यथार्थ आणि अयथार्थ. त्या अयथार्थ अनुभूतीचे देखील अप्रमारूप, अयथार्थ अनुभूतीचे देखील 2 प्रकार केले होते, संशय आणि निश्चय. त्या संशयामध्ये देखील 2 भेद. काय? प्रमाण संशय, प्रमेय संशय. ठीक आहे. तर ते जे संशय आहेत, प्रमेय संशय, त्याच्यातही आणखीन 2 भेद, अनात्मगत संशय, आत्मगत संशय. तर जर कुणाला आत्म्याच्या बाबतीत संशय होत असतील, ते अनेक प्रकारचे असू शकतात. जसा हा एक संशय होता, आत्मा आनंदरूप आहे की आनंद हा आत्म्याचा गुण आहे वगैरे. तर असले संशय जर कुणाला आले असतील तर ते संशय प्रतिबंधक आहे, तत्वज्ञान होऊ देत नाही, निश्चयात्मक ज्ञान होऊ देत नाही, बाधक आहेत. आणि म्हणून संशय तर निवृत्त झाले पाहिजे. आणि त्या संशयाचे निवर्तक आहेत तर्क. आणि म्हणून जर कुणाला संशय आला असेल काय की आत्मा आनंद स्वरूप आहे की आनंद हा आत्म्याचा गुण आहे वगैरे, तर त्या संशयाची निवृत्ती देखील तर्काने होते. आणि म्हणून आता त्या तर्काचा विचार सांगत आहे की आत्मा आनंद स्वरूप आहे, आनंद हा त्याचा गुण नसून आत्मा आनंद स्वरूप आहे. या गोष्टीला सिद्ध करण्याकरिता अनुकूल जो तर्क तो तर्क देत आहे. अर्थात त्या तर्काने संशयाची निवृत्ती होऊन जाते. अब ता परमात्मा के आनंद रूपता का साधक म्हणजे आनंद रूपतेला सिद्ध करणारा तर्क कहे. सो परमात्मा जो कदाचित आनंद रूप नहीं होवे. परमात्मा जर आनंद रूप नसेल तो ता परमात्मा के प्राप्ति को पुरुषार्थ रूपता नहीं होवेगी. है की नाही? तर त्या परमात्म्याच्या प्राप्तीला काय होणार नाही? पुरुषार्थता नाही होगी. म्हणजे परमात्म्याची प्राप्ती ही कोणी पुरुषार्थ आहे असं सिद्ध होणार नाही. कारण का बरं? परमात्मा जर आनंद रूप नसेल, है की नाही, तर आनंदाच्या प्राप्तीसाठी आनंदाची प्राप्ती हाच पुरुषार्थ मानला जातो. आणि जर परमात्मा आनंद रूप नसेल तर त्याची प्राप्ती याच्यात काय पुरुषार्थ सिद्ध होणार? तर पुरुषार्थता सिद्ध होणार नाही. आनंद रूप नहीं होवे तो ता परमात्मा की प्राप्ति को पुरुषार्थ रूपता नहीं होगी. जिस कारण ते ज्या कारणाने की आनंद की प्राप्ती पुरुषार्थ रूप होवे है. आनंदाची प्राप्ती हाच काय आहे? पुरुषार्थ आहे. व्यवहारामध्ये सुद्धा काय ज्या गोष्टीतून आनंद भेटत असेल तीच गोष्ट करण्याकरिता मनुष्य काय होत असतो? प्रवृत्त होत असतो. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता प्रवृत्त आहे साधक. का बरं? की आत्मा हा आनंद रूप आहे. आणि जर तो आनंद रूप नसेल तर त्या आत्म्याच्या प्राप्तीची अर्थात परमात्मा प्राप्तीला पुरुषार्थता म्हणता येणार नाही. याच्यावरून देखील सिद्ध होतं की आत्मा अर्थात परमात्मा आनंद स्वरूपच आहे. जिस कारण ते आनंद की प्राप्ति पुरुषार्थ रूप होवे हैं. और ता परमात्मा के प्राप्ति को जो अपुरुषार्थ रूप मानोगे तो ता परमात्मा के प्राप्ति को पुरुषार्थ रूप करणे हारे श्रुती वचन त्यांना विरोधी. कोणते ते श्रुती वचन आहे सांगतात. पुन्हा एकदा पंक्ती पहा. और ता परमात्मा के प्राप्ति को परमात्म्याच्या प्राप्तीला जर अपुरुषार्थ रूपता आहे हा आम्ही मान्य करतो असं जर कदाचित पूर्वपक्षी म्हणेल तर ते त्याचं म्हणणं बरोबर नाही आहे. कारण परमात्म्याची प्राप्ती हा पुरुषार्थ आहे असं श्रुतीने सांगितलेलं आहे. आणि जर त्या परमात्म्याच्या प्राप्तीला तुम्ही पुरुषार्थता मानली नाही
तर श्रुति वचनांना काय येईल? विरोध। और ता परमात्मा की प्राप्ति को जो अपुरुषार्थ रूप मानोगे तो ता परमात्मा की प्राप्ति को पुरुषार्थ रूप कहणे हारे, परमात्म्याची प्राप्ती पुरुषार्थ रूप आहे असं म्हणणारे श्रुती वचन। उदाहरण, आत्मलाभात न परम विद्यते, आत्मलाभ आत्म्याची प्राप्ती त्याच्यापेक्षा परम आणखीन दुसरं काही श्रेष्ठ न विद्यते, काहीच नाही। आत्मस्वरूपाची अहम रूपाने प्राप्ती होणं हाच मुख्य पुरुषार्थ आहे। आत्मलाभात न परम विद्यते, आत्मलाभात परम न विद्यते। आणखीन पुरुषार्थात न परम किंचित, सा काष्टा सा परागती। पुरुषात किंचित परम न, पुरुषात अर्थात परमात्मा, परमात्मा रूप जो पुरुष आहे त्याच्यापेक्षा दुसरं काही किंचित परम, दुसरं काही विशेष परम आहे असं नाही। अर्थात परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काहीच नाही आहे। सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात अंतिम साध्य, मुख्य साध्य जर कोण असेल तर तो परमात्माच आहे। म्हणून म्हटलं आहे सा काष्टा सा परागती, तीच काष्टा आहे म्हणजे अंतिम स्थिती आहे आणि तीच परम गती आहे, त्याच्यापेक्षा आणखी दुसरी मोठी गती नाही। इत्यादिक श्रुती स्मृती वचनों का विरोध होवेगा। या साऱ्या श्रुती बरोबर काय होईल? विरोध। केव्हा विरोध होईल? जर परमात्म्याच्या प्राप्तीला अपुरुषार्थता मानली तर। परंतु परमात्म्याची प्राप्ती अपुरुषार्थ नाही आहे, अपितु परम पुरुषार्थच आहे। आणि परमात्म्याची प्राप्ती परम पुरुषार्थ तेव्हाच म्हणता येईल जेव्हा तो परमात्मा आनंद स्वरूप असेल। ठीक आहे की नाही? मी साखळी आहे, आत्मा आनंद रूप आहे म्हणूनच तो काय आहे? पुरुषार्थ आहे, त्याची प्राप्ती पुरुषार्थ आहे। ठीक आहे, हा अर्थ। विरोध होवेगा, सो श्रुति का विरोध सर्व को अनिष्ट ही है। आणि श्रुतीला विरोध होणं हे सर्व आस्तिकांसाठी काय आहे? अनिष्ट आहे। या ते म्हणून ता परमात्मा को आनंद रूप ही मानना चाहिए। म्हणून परमात्मा कसा आहे? आनंद रूपच आहे। इस प्रकार के तर्क थे सो परमात्मा आनंद रूप है वा नहीं, या प्रकार के संशय की निवृत्ती होवे है इति। अशा प्रकारे या तर्काने निवृत्ती झाली संशयाची। कोणत्या संशयाची? तो परमात्मा आनंद रूप आहे किंवा नाही, या प्रकार के अशा प्रकारच्या संशयाची काय होते? निवृत्ती होते। कशाने? तर्काने। पुढे अब ता परमात्मा के, सापडलं का? पेज नंबर 300 खालून तिसरी ओळ मध्येच आहे। अब ता परमात्मा के चैतन्य रूपता का साधक तर्क कय है। आता तो परमात्मा चैतन्य रूप आहे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे की नाही? जर कुणाला त्या परमात्म्याच्या बाबतीत, ब्रह्माच्या बाबतीत संशय होईल काय की परमात्मा अर्थात ब्रह्म, चैतन्य अर्थात ज्ञान रूप आहे का ज्ञान त्याचा गुण आहे वगैरे, असं जर संशय होईल तर त्या संशयाची निवृत्ती करण्याकरिता तर्क दिला जातो। आणि त्या तर्कातून काय सिद्ध होईल की चैतन्य हे परमात्म्याचं स्वरूपच आहे। पंक्ती पहा, अब ता परमात्मा के चैतन्य रूपता का साधक तर्क काय है? सो परमात्मा जो कदाचित, म्हणजे जर कदाचित चैतन्य रूप नाही होवे, चैतन्य रूप मानला नाही थोडा वेळ समजा कदाचित, तर काय होईल? तो घटादिकों की न्यायी सूर्य चंद्रादिक जगत का प्रकाशक नहीं होवेगा, है की नाही? म्हणजे जड होईल। कोण? परमात्मा। केव्हा? जर चैतन्य रूप म्हणजे ज्ञान रूप मानला नाही तर जड होईल। कशाप्रमाणे? घटादिकाप्रमाणे। पंक्ती पहा पुन्हा एकदा, सो परमात्मा जो कदाचित चैतन्य रूप नहीं होवे तो घटादिकों की न्यायी सूर्य चंद्रादिक जगत का प्रकाशक नहीं होवेगा। म्हणजे ज्याप्रमाणे घटादिक पदार्थ सूर्य चंद्रादिकांचं किंवा कोणत्याच पदार्थाचं प्रकाशन करत नाही। कोण? घटादिक पदार्थ का करत नाही? ते इतर पदार्थांचं प्रकाशन जड आहेत म्हणून। तसा आत्मा सुद्धा जर चैतन्य रूप नसेल तर अर्थात तुम्ही त्याला जड मानता, आणि तो जर जड असेल तर तो चंद्र, सूर्य किंवा कोणत्याही वस्तूचं जे प्रकाशन आत्म्याच्याच द्वारे घडत आहे ते प्रकाशन होणार नाही। घटादिकों की नहीं सूर्य चंद्रादि के जगत का प्रकाशक नहीं होवेगा। और
ता परमात्मा को जो जगत का प्रकाशक नहीं मानोगे. समजा कदाचित पूर्व पक्षी म्हणेल इष्टापत्ती, हा आत्मा काय जगताचा प्रकाशक नाही आहे, आम्हाला मान्य आहे. काय जसं घट जगताचं प्रकाशन करत नाही तसं आत्मा देखील कोणत्याही पदार्थाचं प्रकाशन करत नाही, मान्य करतो आम्ही. असं जर पूर्व पक्षी म्हणेल तर ते त्याचं म्हणणं बरोबर नाही. कारण तसं जर तो म्हणाला तर काय अडचण येते, ती अडचण देऊ राहिले. और ता परमात्मा को जो जगत का प्रकाशक नहीं मानोगे, जगताचं प्रकाशक मानलं नाही तो तर ता परमात्मा को सूर्य चंद्र आदिक सर्व जगत का प्रकाशक कहणे हारे. जे श्रुती वचन आहे त्या श्रुती वचनाला काय येईल, विरोधी. कोणते श्रुती आहेत त्या देऊ राहिले, पण श्रुती वचनाला विरोधी केव्हा, जर तो चैतन्य रूप परमात्मा जड मानला, सूर्य चंद्रादी किंवा सर्वच पदार्थांचा प्रकाशक जर मानला नाही तर. कारण श्रुती सांगते तो परमात्मा सर्वांचा प्रकाशक आहे. श्रुती सांगू राहिली सर्वांचा प्रकाशक आहे आणि तुम्ही त्याला काय मानून राहिले, जड मानून प्रकाशक मानायला तयार नाहीये. म्हणजेच तुमचं म्हणणं श्रुतीला काय होईल, विरोध येईल. आणि श्रुतीला जर विरोध येत असेल तर तुमचं म्हणणं बरोबर नाही. अर्थात परमात्म्याला अचेतन म्हणणं योग्य नाही. तर काय म्हणावं लागेल, परमात्मा हा चेतन स्वरूपच आहे, ज्ञान स्वरूपच आहे. और ता परमात्मा को जो जगत का प्रकाशक नहीं मानोगे तो ता परमात्मा को सूर्य चंद्र आदि सर्व जगत का प्रकाशक कहणे हारी. है की नाही, सर्व जगताचा सर्वांचाच प्रकाशक आहे कोण, परमात्मा. असं सांगणारी आहे कोण, श्रुती. कोणती, तस्य भासा सर्वम इदम विभाती. तस्य परमात्मनः भासा चैतन्येन ज्ञानेन सर्वम इदम विभाती प्रकाशते. तर त्या परमात्म्याच्या ज्ञानानेच भासा सर्वम इदम हे सर्व प्रकाशित होत आहे. अर्थ पुन्हा आणखीन तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योति. तत् शुभ्रम, तत् मतलब तो परमात्मा, शुभ्र आहे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. पुन्हा कसा आहे तो, ज्योतिषाम ज्योती. ज्योतिष म्हणजे जे प्रकाश रूप पदार्थ जे सूर्य चंद्राधिक मानल्या जातात त्यांचाही तो प्रकाशक आहे. ज्योती, ज्योतींचा ज्योती आहे. ज्योतिषाम ज्योती. अर्थात सूर्य चंद्राधिकांच्या ठिकाणी जी प्रकाशन करण्याचं सामर्थ्य आहे ते सुद्धा त्या परमात्म्याच्या सत्तेने किंवा त्याच्या प्रकाशानेच आहे. देह जड आहे, देहामध्ये चालण्याचं, पाहण्याचं, बोलण्याचं सुद्धा जे सामर्थ्य आहे ते सुद्धा कोणाच्या शक्तीने, परमात्म्याच्याच सत्तेने आहे. हा तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योती. पुढं ज्योतिषाम अपि तज्ज्योती तमसा परम उच्चते. ही पण एक श्रुती आहे. तर ज्योतिषाम अपि तज्ज्योती, ज्योतिष अर्थात प्रकाशरूप पदार्थांचाही तो काय आहे, ज्योती आहे, प्रकाशरूप आहे. पुन्हा तमसा परम उच्चते. तम म्हणजे अविद्या, अविद्येच्या पर आहे कोण, परमात्मा. असं इत्यादिक श्रुती स्मृती वचन है. तीनों का विरोध प्राप्त होवेगा. है की नाही. जर परमात्म्याला प्रकाशरूप ज्ञान स्वरूप नाही मानलं तर सो श्रुती स्मृती वचनों का विरोध सर्व को अनिष्ट ही है. कुणालाच इष्ट नाही आहे, अनिष्ट आहे. याते म्हणून ता परमात्मा को चैतन्य रूप ही मान्या चाहिए. एकंदरीत काय ठरलं, परमात्मा कसा आहे, चैतन्य रूपच आहे, ज्ञान स्वरूपच आहे. ता परमात्मा को चैतन्य रूप ही मान्या चाहिए. इस प्रकार के तर्क करके, अशा तर्काने काय सिद्ध झालं की सो परमात्मा चैतन्य रूप है वा नहीं, या प्रकार के संशय की निवृत्ती होवे. तर्काने, है की नाही. तर्क संशयाची काय करत असतो, निवृत्ती करीत असतो. अब ता परमात्मा के निर्गुण भाव का साधक तर्क कहे. आता परमात्मा निर्गुण आहे की नाही, पण जर कुणाला संशय आहे परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे, तर याविषयी जर असा जर संशय झाला तर त्या संशयाची निवृत्ती करविणारा तर्क आता दिला जात आहे. अर्थात या तर्कातून हे सिद्ध होईल की परमात्मा हा कसा आहे, निर्गुण आहे. म्हणजे मग सगुण रूपच नाही का त्याचं, आहे, पण मुख्य तत्व निर्गुणच आहे. है की नाही. भक्तावर अनुग्रह करण्याकरिता
तो परमात्मा भल सगुण रूप धारण करत असेल, परंतु वास्तविक मूळ तत्व जर कोणी असेल तर ते निर्गुणच आहे. अब ता परमात्मा के निर्गुण भाव का साधक तर्क कह है. सो परमात्मा जो कदाचित सगुण होवे, सगुण म्हणजे गुणाने युक्त मानला, गुणवान मानला, म्हणजे गुणी भाव मानला, तर काय अडचण येते पहा. सो परमात्मा जो कदाचित सगुण होवे, तो ता परमात्मा के निर्विशेष स्वरूप को कथन करणे हारे. परमात्मा कसा आहे? निर्विशेष, म्हणजे कोणतीच विशेषता त्याच्या ठिकाणी नाही आहे, सर्वसामान्य आहे. तो सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप आहे, ही गुण नाही आहे, म्हणून ही त्याची विशेषता म्हणता येत नाही, सामान्य आहे तो. कळलं की नाही? म्हणजे कसं आहे परमात्मा? सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, अखंड एक रस आहे, निर्गुण आहे. तौता परमात्मा के निर्विशेष स्वरूप को कथन करने हारे जे श्रुति है कौन? अस्तूलम अनन्वरस्वम अदीर्घम इत्यादि श्रुति स्मृति वचन है. लागलं की नाही? 3 सर्व वचनों का विरोध प्राप्त होवेगा. या सर्व वचनाबरोबर काय येईल? विरोध येईल. जर परमात्म्याला सगुण मानलं तर. लागलं की नाही? श्रुती सांगते अस्तुलम म्हणजे तो परमात्मा स्थूल नाही आहे. अनणु अणु हे बी त्याचं परिमाण नाही आहे. अरस्वम रस्व पण नाही आहे. मग दीर्घ आहे का? नाही. अदीर्घम दीर्घ पण नाही आहे. कारण हे सर्व सापेक्ष परिमाण आहेत, आहे की नाही? कृष असेल त्याच्या सापेक्ष स्थूल बोलता येतं, आहे की नाही? वगैरे. पण परमात्म्या ठिकाणी कोणतेच गुण किंवा नाही आहे, धर्म नाही आहे. इत्यादि श्रुति स्मृति वचन है. 3 सर्व वचनों का विरोध प्राप्त होवेगा. सो श्रुति स्मृति का विरोध सर्व को अनिष्ट ही है. लागलं? याते म्हणून ता परमात्मा को निर्गुण ही मान्या चाहिए. निर्गुण आहे परमात्मा. कळलं की नाही? आणि सगुण परमात्म्याचा साक्षात्कार करण्यापेक्षा निर्गुण परमात्म्याचा साक्षात्कार करणं हे सोपं पण आहे. कळलं की नाही? निर्गुणावर बुद्धी लवकर स्थिर होत नाही, पण प्रयत्न केला, श्रवण मनन निधी ध्यासपूर्वक प्रयत्न केला तर अशक्य पण नाही आहे. सगुण परमात्मा प्राप्त करणं तसं एवढं सोपं बी नाही आहे. त्यापेक्षा निर्गुण परमात्मा आपलं स्वरूपच आहे, त्याच्यामुळे त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होणं त्याच्यापेक्षा सरळ आहे. याते ता परमात्मा को निर्गुण ही मानना चाहिए. इस प्रकार के तर्कते सो परमात्मा सगुण है व निर्गुण है या प्रकार के संशय की निवृत्ती होवे है. अशा रीतीने हा जो तर्क आहे, या तर्काने काय सिद्ध झालं? परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे, अशा प्रकारच्या संशयाची काय होते? निवृत्ती होते. झालं. अब मागे संशयाचं निरूपण करत असताना संशयाचे दोन भेद केले होते. बघा नकाशात दिलंय ना. काय केले? 2 भेद चित्र काढलं होतं आपण. त्याच्यात 2 भेद, प्रमाण संशय, प्रमेय संशय. त्या प्रमेय संशयात पुन्हा 2 भेद केले होते. कोण कोण? अनात्मगत संशय, आत्मगत संशय, आहे की नाही? आता त्या आत्मगत संशयात सुद्धा अनेक प्रकार आहे. तो लिहिले नाही आपण आणि त्यांनी सांगितले नाही. जसं तत्पदार्थ विषयक संशय, त्वम पदार्थ विषयक संशय, तत्त्वम पदार्थ अभेद विषयक संशय. ठीक. तर आतापर्यंत आत्मगत संशयाच्या अंतर्गत तत्पदार्थ विषयक संशय आणि त्यांच्या निवृत्तीचा उपाय म्हणून जे तर्क ते सांगितले. बरोबर. आता इथून पुढं त्वम पदार्थ विषयक संशय मागे सांगितले आहेत, पण त्या त्वम पदाच्या अर्थाविषयी जे संशय ज्यांचा उल्लेख मागे होऊन गेला आहे, त्या संशयाच्या निवृत्तीला कारणीभूत जे तर्क, ते तर्क आता इथं सांगितल्या जात आहे. त्याच्यानंतर पुन्हा तत्त्वम पदाच्या अर्थांचा जो अभेद आहे, त्या अभेद विषयक जर संशय आहेत तर त्याच्या निवृत्तीचा उपाय रूप तर्क तेही सांगितल्या जातील. आता प्रसंग कोणत्या तर्कांचा आहे? त्वम पदार्थ विषयक जे संशय त्यांच्या निवृत्तीला कारणीभूत जे तर्क ते आता इथून पुढे दिल्या जाऊ राहिले. पंक्ती पहा. अब त्वम पदार्थ रूप आत्मा के, त्वम पदाचा अर्थ स्वरूप जो आत्मा, तत्पदाचा अर्थ रूप जो परमात्मा, त्याचे विषयक संशय झालेवर आणि त्याचे निवृत्तीचे उपाय तर्क. आता त्वम पदार्थ रूप आत्मा के आनंद रूपता साधक तर्क काय आहे? त्वम पदाचा अर्थ जो आत्मा तो सुद्धा
तत्पदाचा अर्थ जो परमात्मा त्याप्रमाणेच आनंद रूप आहे की नाही. त्वम पदाचा अर्थ आत्मा तो सुद्धा कसा आहे, आनंद रूप आहे, हे सिद्ध करणारा तर्क आता देत आहे. अब त्वम पदार्थ रूप आत्मा के आनंद रूपता का साधक तर्क कहे है. यह आत्मा जो कदाचित आनंद रूप नाही होवे. त्वम पदाचा अर्थ जो आत्मा तो जर कदाचित आनंद रूप नसेल तर काय होईल बरं पहा. यह आत्मा जो कदाचित आनंद रूप नहीं होवे तो कोई भी जीव अपने स्वार्थ वास्ते प्रवृत्त नहीं होवेगा. प्रत्येक जीव कोणत्याही कार्यात जो प्रवृत्त होत आहे कशासाठी बरं, आपलं काहीतरी सिद्ध करण्याकरिता आहे की नाही. काय भोजनासाठी मनुष्य प्रवृत्त होतोय का बरं, की जर आपण गेलो नाही तर त्या बिचाऱ्याचं अन्न वाया जाईल म्हणून मनुष्य भोजनात जातो का, नाही. त्याचं अन्न वाया जावो की नाही जावो त्याच्याशी काही घेणं नसतं, जरी वरून बोलत असला तरी. पण मुख्य बात कोणती असते, आपली स्वतःची क्षुधा निवृत्ती असते. कळलं की नाही, हा त्याचा अर्थ आहे. मनुष्य पंढरपूरला जातो, दर्शनाला जातो, काय जर मी गेलो नाही तर देव नाराज होईल म्हणून दर्शनाला जातो का, नाही नाही आहे की नाही. देव किंवा मी जर गेलो नाही तर देव दुःखी होईल असं काही आहे का, असं काही नाही आहे. तर मी गेलो तर माझ्या दुःखाची निवृत्ती देव करील म्हणून मनुष्य जातो. कळलं की नाही. म्हणजे प्रत्येक मनुष्य प्रवृत्त हो राहिला कशासाठी, स्वार्थासाठी, आपल्या काहीतरी सिद्धीसाठी. ठीक आहे की नाही. पंक्ति पा. यह आत्मा जो कदाचित आनंद रूप नहीं होवे तो कोई भी जीव अपने स्वार्थ वास्ते प्रवृत्त नहीं होवेगा. और सर्व प्राणियों की अपने स्वार्थ वास्ते प्रवृत्ती देखने में आवे है. आपल्यासाठीच स्वतःसाठीच सर्वांची प्रवृत्ती दिसून येते. याचा अर्थ आपला आत्मा सुद्धा कसा आहे, आनंद रूपच आहे. कारण आनंदासाठी प्रवृत्ती होत असते. ज्या अर्थी आपल्या स्वतःसाठी प्रवृत्ती होऊ राहिली त्या अर्थी आपला आत्मा सुद्धा कसा आहे, आनंद रूपच आहे. आनंद रूप नसता दुःख रूप असता तर दुःख रूपतेसाठी कुणाची प्रवृत्ती होते का, नाही होत. और सर्व प्राणियों की अपने स्वार्थ वास्ते ही प्रवृत्ति देखने में आवे है. ता लोक प्रसिद्धी का विरोध प्राप्त होवेगा. है की नाही, ही लोक प्रसिद्धी आहे, याला काय होईल, विरोध. केव्हा, जर त्वम पदाचा अर्थ आत्मा आनंद रूप नाही मानला तर. परंतु आत्मा कसा आहे, आनंद रूप आहे. ता लोक प्रसिद्धी का विरोध प्राप्त होवेगा. तथा आणखीन याज्ञवल्क्य मुनीने पण सांगितलं आहे आपली पत्नी मैत्रीला उपदेश देत असताना काय, तथा याज्ञवल्क्य मुनीने मैत्री स्त्री के प्रति, मैत्री त्यांची पत्नी तिच्याकरिता, न वा अरे पत्युः कामाय पती प्रियो भवती आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती. ठीक आहे, असं सांगितलंय. अरे म्हणजे अरे मैत्री काय, पत्युः कामाय पतीही प्रिय न भवती. पतीच्या कामासाठी पतीला आनंद मिळावा म्हणून काय, पतीही प्रिय नाही आहे, पती प्रिय नाही आहे. स्त्री पतीवर प्रेम करते की नाही, स्त्री म्हणजे पत्नी पतीवर प्रेम करते. का बरं, की पतीला आनंद होतो, मी प्रेम केल्याने म्हणून प्रेम करत असं नाही, तर त्याच्यापासून आपल्याला आनंद भेटतो म्हणून प्रेम करते. आत्मनस्तु कामाय, पुढे दिले ना, आत्मनस्तु कामाय प्रिय भवती. आत्मनस्तु आपली कामना पूर्ण करण्याकरिता पती प्रिय असतो, न की पतीची कामना पूर्ण करण्याकरिता पती प्रिय असतो. कळलं की नाही, हा त्याचा अर्थ आहे. होऊन गेले सांग. इत्यादी श्रुती वचनों करिके, इत्यादी श्रुतींनी देखील पति जायादिक सर्व पदार्थों को अपने आत्मा वास्ते प्रिय कया है की नाही. आपल्याकरिताच सर्व प्रिय असतात. अर्थात सर्वात प्रीतीचा विषय, परम प्रीतीचा विषय कोण आहे, आपला आत्माच आहे. तीन श्रुती वचनों का भी विरोध प्राप्त होवेगा. केव्हा, जर त्वम पदाचा अर्थ आत्मा जर आनंद रूप नाही मानला तर या श्रुती वचनाला सुद्धा विरोध येईल. याते म्हणून ता आत्मा को आनंद रूप ही मान्या चाहिए. आत्मा आनंद रूपच आहे असं. इस प्रकार के तर्कते, अशा प्रकारच्या तर्काने आत्मा आनंद रूप है वा नहीं या प्रकार के संशय की निवृत्ती होवे है. आत्मा आनंद रूप आहे की नाही अशा प्रकारच्या संशयांची काय होते, निवृत्ती होते. पुढे अब
ता आत्मा के चैतन्य रूपता का साधक तर्क कहे. त्वम पदाचा अर्थ जो आत्मा तो चैतन्य रूप म्हणजे ज्ञान रूप आहे की नाही असं जर कोणाला संशय उत्पन्न होईल तर त्या संशयाची निवृत्ती करणारा तर्क आता दिला जात आहे. अब ता आत्मा के चैतन्य रूपता का साधक तर्क कहे है. यह आत्मा जो कदाचित जर कदाचित चैतन्य रूप नहीं होवे तो चैतन्य रूप नसेल तर नहीं होवे तो घटादिको की न्यायी जडता करके. मग घटाधिका का प्रमाणे कसा मानावा लागेल आत्मा जड. आणि जड मानला तर काय होईल मग सांगताय जडता करके सावयव होणे. ते जड मानला की सावयव होईल. कारण जी जी वस्तू जड आहे ती ती कशी आहे सावयव आहे. घट पट मठ वगैरे. आणि सावयव जो जी जी वस्तू सावयव असते ती ती अनात्मा असते है की नाही. जडता करके सावयव होणे ते अनात्मा ही होवेगा. आणि जी वस्तू अनात्मा असते ती विनाशी असते है की नाही. आणि आत्मा सुद्धा कसा ठरेल विनाशी ठरेल. अशी सारी आपत्ती येते. अनात्मा ही होवेगा ता करके प्रकाशक चैतन्य के अभाव. आणखी दुसरी गोष्ट आत्म्याला जर तुम्ही चैतन्य रूप ज्ञान रूप नाही मानलं अर्थात जड मानलं ठीक आहे तर प्रकाशकच कोणी राहणार नाही है की नाही. कारण आमच्या आपल्या वेदांत सिद्धांतानुसार प्रकाशक कोण आहे केवळ आत्माच आहे. आणि तो तुम्ही चैतन्य रूप मानायला तयार नाही म्हणजे प्रकाशक नाही राहणार. आणि जर प्रकाशक कोणी नसेल तर जगत आंध्य प्रसंग होईल. ठीक आहे पंक्ती पहा. ता करके प्रकाशक चैतन्य के अभाव ते प्रकाशक चैतन्य कोणी न राहिल्यामुळे जगत विषय अंधताही प्राप्त होवेगी. जगताविषयी काय प्राप्त होईल अंधता. म्हणजे कोणाचं प्रकाशन होणार नाही. कशाचं प्रकाशन होणार नाही. सर्व जड होऊन राहील. जसं एका खोलीमध्ये घट पट मठ आहे की नाही आणि असं दुसरे काही जड वस्तू भरून ठेवल्या ते एक दुसऱ्याचं प्रकाशन करतात का नाही. केवळ अंधता आहे. तसं होईल. पण असं आहे का नाही. तुम्ही आम्ही आत्मरूपाने सर्वांचं प्रकाशन करत आहोत. अर्थात आत्मा हा प्रकाश स्वरूपच आहे. जगत विषय अंधता ही प्राप्त होवेगी लागलं. तथा आणखीन आत्मा को चैतन्य रूप कहणे हारे. जे आत्मा चैतन्य रूप आहे म्हणजे ज्ञान रूप आहे असं सांगणारे जे श्रुती स्मृती वचन आहे त्यालाही विरोध येईल. केव्हा जर आत्मा अचेतन जड मानला तर. तथा आत्मा को चैतन्य रूप कहणे हारे जे कोण यह अयम विज्ञानमय प्राणेषु रुद्ध्यंतर ज्योति पुरुषः अत्रयम पुरुष स्वयं ज्योति भवती. ठीक आहे ना. काय म्हणले बघा यह अयम जो हा विज्ञानमय ज्ञान स्वरूप आत्मा आहे की जो प्राणेषु किंवा यह अयम प्राणेषु विज्ञानमय जो हा आत्मा सर्व प्राणामध्ये काय आहे विज्ञानमय म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. आणि कुठं आहे तो हृदयंतर ज्योती हृदयाच्या आत ज्योती स्वरूप आहे असा तो पुरुष रूप आत्मा आहे. अत्र अयम पुरुष स्वयं ज्योती भवती. या ठिकाणी हृदयामध्ये असणारा हा पुरुष स्वयं ज्योती स्वरूप आहे ज्ञान स्वरूप आहे. लागलं. आणखी स्मृतिवचन क्षेत्रम क्षेत्री तथा कृत्स्नम प्रकाशयती भारत. ठीक आहे. भारत हे संबोधन आहे. भगवान सांगतात अर्जुनाला भारत हे अर्जुन है की नाही. क्षेत्री काय कृत्स्नम क्षेत्रम प्रकाशयती किंवा हे भारत तथा क्षेत्री क्षेत्री म्हणजे आत्मा कृत्स्नम क्षेत्रम क्षेत्र म्हणजे शरीरादी संपूर्ण क्षेत्राधिकांचं काय करतो प्रकाशन करतो. इत्यादि श्रुति स्मृति वचन है. तीन सर्व वचनों का विरोध प्राप्त होवेगा लागलं. आणि सो श्रुति स्मृति का विरोध सर्व को अनिष्ट ही है. कुणालाच इष्ट नाही. म्हणून आत्मा कसा आहे चैतन्य रूपच आहे जड नाही. याते ता आत्मा को चैतन्य रूप ही मान्या चाहिए. एकंदरीत आत्मा कसा ठरला चैतन्य रूपच आहे. इस प्रकार के तर्क ते असा तर्क दिल्याने काय होतं हो आत्मा चैतन्य रूप है वा नहीं या प्रकार के संशय की निवृत्ती होवे. आत्मा चैतन्य रूप आहे किंवा नाही अशा प्रकारच्या संशयाची काय होते निवृत्ती होते. या प्रकार के संशय की निवृत्ती होवे है इति लागलं. पुढे अब आत्मा के अकर्तापणे का साधक तर्क कहे.
आत्म्याच ठिकाणी आत्मा करता आहे की अकर्ता आहे असा संशय येऊ शकतो. श्रुती सांगते तर आत्म्याच्या ठिकाणी अकर्तृत्व आहे, म्हणजे कर्ता भोगता नाही आहे. पण बाकीचे दार्शनिक कोणी कोणी आत्म्याला कर्ता मानतं, कोणी भोगता मानतं. संशय उत्पन्न होऊ शकतो. तर त्या संशयाची निवृत्ती करणारा तर्क आता दिला जात आहे. अब आत्मा के अकर्तापणे का साधक, अकर्तापणेला सिद्ध करणारा तर्क काय आहे. यह आत्मा जो कदाचित करता होवेगा, करता मानला तर तो विकारीपणे करिके, तर तो विकारी होईल. कारण जो करता असतो तो विकारी असतो. कर्तृत्व त्याच ठिकाणी असतं, क्रिया त्याच्या ठिकाणी असतात, तो विकारी ठरतो. विकारीपणे करिके परिणामी होणे, त्या जो विकारी असतो तो परिणामी असतो. म्हणजे त्याचं अवस्थांतर होत असतं, रूपांतर होत असतं, जसं दुधाचं दही. ठीक आहे. हा, विकारीपणे करिके परिणामी होणे ते अनित्यही होवेगा. आणि जो परिणामी असतो तो कसा असतो, अनित्य असतो. अशा रीतीने जर आत्मा कर्ता मानला तर विकारी होईल, विकारी मानला परिणामी सिद्ध होईल, परिणामी मानला तर अनित्य सिद्ध होईल, आहे की नाही. आणि अशा रीतीने आत्म्याला अनित्य म्हणणं योग्य नाही आहे. कारण श्रुती स्मृती सांगते आत्मा नित्य आहे. आणि समजा कदाचित जर कोणी आत्म्याला अनित्य म्हणून मानलं तर काय होईल पुढं, जो आत्मा को अनित्य मानो घे तो आत्मा को नित्य कहणारी श्रुतीला काय येईल, विरोध येईल. म्हणून आत्म्याला अनित्य म्हणता येत नाही. आत्म्याला अनित्य म्हणलं तर काय अडचण, श्रुतीला विरोध येतो, म्हणून अनित्य म्हणता येत नाही. आत्मा अनित्य नाही असं जर म्हणायचं असेल तर आत्म्याला परिणामी मानता येत नाही. कारण परिणामी मानला तर आत्मा काय ठरतो, अनित्य ठरतो. आत्मा अनित्य होऊ नये असं वाटत असेल तर परिणामी नाही झाला पाहिजे. आणि आत्मा परिणामी नाहीये असं म्हणायचं असेल तर आत्मा विकारी नाहीये असं मानावं लागेल. कारण जो पदार्थ विकारी असतो तो परिणामी असतो. आणि आत्मा विकारी नाही असं म्हणायचं असेल तर आत्मा अकर्ता मानावा लागतो. कारण जो कर्ता असतो तो विकारी असतो. लागलं की नाही अर्थ. एकंदरीत आत्म्याच्या ठिकाणी काय सिद्ध झालं, अकर्तृत्व सिद्ध झालं. कर्ता नाही आत्मा हे सिद्ध झालं. ठीक, चला लागली पंक्ती लागली ना. यह आत्मा जो कदाचित करता होवेगा तो विकारीपणे करके परिणामी होने ते अनित्य ही होवेगा. जो आत्मा अनित्य मानो घे तो आत्मा को नित्य कहणारी जे अविनाशी, आत्म्याला नित्य सांगणारी श्रुती कोणती, अविनाशी वा अरे अयम आत्मा, अरे मैत्री अयम आत्मा अविनाशी. हा आत्मा कसा आहे, अविनाशी, म्हणजे त्याचा विनाश होत नाही. पुन्हा नित्य सर्वगत स्थाणु, आत्मा नित्य आहे, सर्वगत आहे, सर्वत्र विद्यमान आहे, स्थानुरूप आहे इत्यादी. स्थानु म्हणजे अचल आहे, चलन रूप क्रिया पण त्याच्या ठिकाणी नाही, जू का त्यू आहे इत्यादी श्रुती वचन है. तीन सर्व वचनों का विरोध प्राप्त होवेगा. लागलं. आणि सो श्रुती स्मृती का विरोध सर्व को अनिष्ट ही है. याते म्हणून ता आत्मा को अकर्ता ही मान्या चाहिए. म्हणून आत्मा कसा आहे, अकर्ता. इस प्रकार के तर्क ते, असा तर्क दिल्याने संशय निवृत्त झाला. कोणता सांगत आहे, इस प्रकार के तर्क ते यह आत्मा करता है वा अकर्ता है, या प्रकार के संशय की निवृत्ती हो गई. पुढे अब तत्त्वम पदार्थ के अभेद का साधक तर्क काय है. आता त्वम पदार्थ विषयक जे संशय होते त्या संशयाच्या निवृत्तीला उपयोगी असे तर्क आता सांगितले, आतापर्यंत सांगितले. आता इथून पुढं तत् आणि त्वम पद आहे नाही. तत्पद त्वम पदाचा जो अर्थ त्यांचा अभेद आहे, पण त्या अभेदाविषयी जर कुणाला संशय असेल तर त्या संशयाला निवृत्त करणारे जे तर्क ते आता सांगितल्या जात आहे. अब तत्वम पदार्थ के अभेद का साधक तर्क काय है. सो तत्पदार्थ रूप परमात्मा जो कदाचित इस त्वम पदार्थ रूप जीवात्मा ते भिन्न होवे. समजा घडीभर मानलं तत्पदाचा अर्थ जो परमात्मा तो त्वम पदाचा अर्थ जो जीव त्याच्याहून कसा आहे, भिन्न आहे. जीवात्मा ते म्हणजे आत्म्यापासून भिन्न मानला परमात्मा, तर आत्म्यापासून जे भिन्न असतं ते कसं असतं, अनात्मा. परमात्मा काय ठरेल, अनात्मा ठरेल असा. सो तत्पदार्थ रूप परमात्मा जो कदाचित इस त्वम पदार्थ रूप जीवात्मा ते भिन्न होवे तो
घटाधिको की न्यायी अनात्म भाव करके, मग आत्मा परमात्मा कसा ठरेल? घटाधिकाप्रमाणे अनित्य ठरेल. हाँ, घटाधिको की न्यायी अनात्म भाव करके अनित्य ही होवेगा. परमात्मा अनित्य सिद्ध होईल. मग जर आत्म्याहून त्वम पदाच्या अर्थाहून जीवात्म्याहून परमात्मा भिन्न मानला तर, कारण त्वम पदाचा अर्थ आत्मा आहे आणि आत्म्याहून भिन्न जो असतो तो अनात्मा. परमात्म्याला तुम्ही भिन्न मानलं तर तो अनात्मा सिद्ध होईल, आहे नाही? अनात्मा असतो तो अनित्य असतो, परमात्मा अनित्य ठरेल. पण परमात्म्याला अनित्य म्हणणं योग्य नाही आहे, कारण परमात्मा नित्य आहे असं श्रुती सांगते. मग त्या श्रुतीला सुद्धा विरोधी असं. और ता परमात्मा को जो अनित्य मानिए तो ता परमात्मा को नित्य रूप कहने हारे जे श्रुति स्मृति इतिहास, श्रुति आहे, स्मृति आहे, इतिहास, पुराण आदि को के वचन है, तीन सर्वों का विरोध प्राप्त होगा. म्हणून परमात्म्याला अनित्य म्हणता येत नाही. आणि परमात्मा अनित्य होऊ नये असं वाटत असेल तर परमात्मा अनात्मा सिद्ध होऊ नये. परमात्मा अनात्मा सिद्ध होऊ नये असं वाटत असेल तर त्या परमात्म्याला जीवात्म्याहून आत्म्याहून भिन्न मानता येत नाही. कळलं की नाही? कारण आत्म्याहून भिन्न मानला तरच अनात्मा ठरतो, तरच अनित्य ठरतो. याचा अर्थ जीव आणि परमात्मा दोन्ही एकच आहे, दोघांचा अभेद आहे. हा, विरोध प्राप्त होवेगा. किंवा आणखीन ता जीव ब्रह्म का जो भेद मानिये, समजा कदाचित पूर्व पक्षाने आग्रह धरलाच की जीव परमात्म्याचा काय आहे? भेद. किंवा ता जीव ब्रह्म का जो भेद मानिये तो ता जीव ब्रह्म के अभेद को कथन करणे हारे. जीव ब्रह्माचा काय आहे? अभेद आहे. अभेदाचं कथन करणारे जे वाक्य, वेदवाक्य, उदाहरण तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, या श्रुती वचनाबरोबर विरोधी. आणखी स्मृती वचनाबरोबर पण विरोधी. स्मृती वचन कोणते? पुढे पहा. क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, हे श्रुती वचन आहे. याच्यात जीव परमात्म्याचा अभेद सांगितला आहे. काय म्हटलंय भगवंताने? भारत हे अर्जुन सर्व क्षेत्रेषु क्षेत्रज्ञम च अपि माम विद्धी. सर्व क्षेत्रेषु, जेवढे म्हणून क्षेत्र आहे अर्थात देह आहे, त्या सर्व देहांमध्ये त्या देहांना जाणणारा, क्षेत्राला जाणणारा, ज्याला क्षेत्रज्ञ म्हणतात, तो क्षेत्रज्ञ सुद्धा मीच आहे असं भगवान स्वतः बोलत आहे. याचा अर्थ जीवात्मा परमात्म्याचा काय आहे? अभेदच आहे. इत्यादि श्रुती स्मृती वचन है, तीन सर्व वचनों का विरोध प्राप्त होवेगा. ठीक. केव्हा? जर जीव परमात्म्याचा भेद मानला तर. सो श्रुति स्मृति आदि को का विरोध सर्व को अनिष्ट ही है. लागलं या ते म्हणून ता परमात्मा को इस जीवात्मा ते अभिन्न ही मान्या. म्हणून परमात्मा आणि जीवात्मा यांच्यामध्ये भेद नसून काय आहे? अभेदच आहे. इस प्रकार के तर्क ते, अशा तर्काने काय सिद्ध झालं? सो परमात्मा इस जीवात्मा ते भिन्न है व अभिन्न है, या प्रकार के संशय की निवृत्ती होते है. लागलं? अशा प्रकारच्या तर्काने काय सिद्ध झालं की तो परमात्मा जीवात्म्याहून भिन्न आहे की अभिन्न आहे, असा जर संशय कोणाला उत्पन्न झाला तर त्या संशयाची काय होते? निवृत्ती होते. इस प्रकार के तर्क ते सो परमात्मा इस जीवात्मा ते भिन्न है व अभिन्न है, या प्रकार के संशय की निवृत्ती होवे है. लागलं इति. अब केवल ज्ञान विषय, आता हा विषय तर संपला. कोणता विषय झाला आता मध्ये? तत्त्वम पदाच्या अभेद अर्थाविषयी जर संशय कुणाला असेल तर त्या संशयाच्या निवृत्तीला कारणभूत तर्क तो दिला गेला. लागलं एवढं. आता आणखीन पुढं वेदांत सांगतो काय की ज्ञानानेच मोक्ष होतो. परंतु त्याविषयी जर कोणाला संशय झाला की मोक्ष हा ज्ञानाने होतो का कर्माने होतो असे वगैरे संशय झाला तर त्या संशयाच्या निवृत्तीकरिता लागणारे जे तर्क ते आता सांगत आहेत ग्रंथकार. अब केवल ज्ञान विषय मोक्ष की साधनता का साधक, म्हणजे केवळ ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो असं सिद्ध करणारा जो तर्क तो आता दिला जात आहे. आणि त्या तर्काने संशयाची निवृत्ती पण होऊन जाते. अब केवल ज्ञान विषय मोक्ष की साधनता का साधक तर्क कहे, जो कदाचित कर्म मिश्रित ज्ञान मोक्ष का साधन होवे. है की समजा कदाचित
पूर्व पक्षाच्या म्हणण्यानुसार थोडा वेळ मानलं काय की नुसतं ज्ञान मोक्षाचं साधक नसून कर्म मिश्रित ज्ञान म्हणजे कर्मसहित ज्ञान हे मोक्ष साधन आहे असं मानलं समजा घडीभर तर काय अडचण येईल ती अडचण दाखवतात. ती अडचण येऊ नये म्हणून कर्म मिश्रित ज्ञानाने मोक्ष नाही अपितु केवळ ज्ञानानेच मोक्ष असं. जो कदाचित कर्म मिश्रित ज्ञान मोक्ष का साधन होवे तो स्वर्गादिको की न्यायी कर्मजन्य होने ते ता मोक्ष को भी अनित्यपणा ही प्राप्त होवेगा. लागलं ही अडचण. जसं स्वर्ग कसा आहे अनित्य आहे. स्वर्ग अनित्य का आहे बरं कर्माने प्राप्त होतो म्हणून. कारण जी जी गोष्ट कर्माने प्राप्त होते ती अनित्य असते. मग स्वर्ग जसा कर्माने प्राप्त होतो म्हणून अनित्य आहे त्याप्रमाणे मोक्ष सुद्धा जर तुम्ही कर्माने प्राप्त होतो किंवा ज्ञानसहित कर्माने प्राप्त होतो कर्मसहित ज्ञानाने प्राप्त होतो असं म्हणत असाल तर कर्म त्यात आलंच. अर्थात कर्माने प्राप्त होणारा मोक्ष सुद्धा काय ठरेल अनित्य ठरेल. कर्म मिश्रित मोक्ष का साधन होवे तो स्वर्गादिको की न्यायी कर्मजन्य होणे ते कर्मापासून तो उत्पन्न होत असल्यामुळे ता मोक्ष को भी अनित्यपणा ही प्राप्त होवेगा. और ता मोक्ष को जो अनित्य मानिये समजा मोक्षाला घडीवर अनित्य मानलं तर तरी अडचण येईल काय बरं. और ता मोक्ष को जो अनित्य मानिये तो मुक्त पुरुषों को भी पुनः संसार की प्राप्ती होवेगी. जो मुक्त झालाय मोक्ष स्वरूपाला प्राप्त झालाय त्याला पुन्हा संसाराची प्राप्ती होते असं म्हणावं नाही. परंतु असं मानणं योग्य नाही आहे. कारण श्रुती सांगते की ज्याला तत्वज्ञान झालंय ज्याला मोक्ष प्राप्त झालाय त्याला पुन्हा संसाराची प्राप्ती होत नाही. ता करके मुक्त पुरुष को पुनः संसार की प्राप्ती का निषेध करणारे है की नाही. मुक्त पुरुषाला पुन्हा संसाराची प्राप्ती नाही म्हणजे प्राप्तीचा निषेध करणारे जे श्रुती वचन आहे त्यांना काय येईल विरोध. ता करके मुक्त पुरुष को पुनः संसार की प्राप्ती का संसाराच्या प्राप्तीचा निषेध करणारे वाक्य उदाहरण न सह पुनः आवर्तते. सह पुनः न आवर्तते. स म्हणजे तत्वज्ञानी ज्याला तत्वज्ञान झालंय तो पुन्हा संसाराला प्राप्त होत नाही. स पुनः न आवर्तते. पुन्हा आणखी यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमम मम. भगवान सांगतात गीतेमध्ये की यद गत्वा ज्या स्वरूपाला प्राप्त झाला असता काय यद गत्वा न निवर्तते पुन्हा निवृत्त होत नाही तद मम परमम धाम तेच माझं सर्वात श्रेष्ठ परम असं धाम आहे ठिकाण आहे. इत्यादी श्रुती स्मृती वचनों का विरोध प्राप्त होवेगा. लागलं केव्हा जर कर्मासहित ज्ञानाने मोक्ष मानला तर ठीक आहे ना. विरोध येतो परंपरेने सांगितलं सारं साखळी. तथा केवळ ज्ञान ते पुन्हा आणखीन विरोधीन कुणाला की ज्या श्रुतींनी केवळ ज्ञानानेच मोक्ष होतो असं सांगितलेलं आहे त्या श्रुती बरोबर सुद्धा काय येईल विरोध. तथा केवळ ज्ञान ते मोक्ष की प्राप्ती को कथन करणारे केवळ ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो असं कथन करणारे काही श्रुती वचन आहे. उदाहरण करणारे जे ज्ञानादेव तू कैवल्यम ज्ञानात एव तू कैवल्यम. ठीक आहे ना. तू ज्ञानात एव कैवल्यम. ज्ञानात म्हणजे ज्ञानापासूनच कैवल्य म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. ठीक आहे जी. पुन्हा आणखी श्रुती नान्य पंथा विद्यते अयनाय अयनाय अन्य पंथा न विद्यते. अयनाय मोक्षाय मोक्ष प्राप्ती करिता अन्य पंथा दुसरा पंथा मार्गच नाहीये. एक मात्र वनवे आहे एकच मार्ग आहे पंथा ज्ञान. कळलं की नाही. हा नान्य पंथा विद्यते अयनाय. म्हणून या ज्ञानरूप मार्गावर प्रत्येक जीवाला कधी न कधी यावंच लागणार आहे. कळलं की नाही. आज न उद्या. या जीवनात जर प्रमाद केला पाठ सोडून झोपत बसला तर दुसरा जन्म घ्यावा लागेल. आणि दुसरा जन्म माणसाचाच मिळालेच काही गॅरंटी आहे का नाही. मग पशु पक्षी किडा मुंगी गोगलगाय आहे की नाही विंचू साप सारे योनी
एक एक योनीत कोटी कोटी वेळेस फेरा, आणि अशा 84 लाख योनी आहे. किती किती फेरावं लागेल, आहे की नाही? बरं, सर्व परतंत्रता आहे. मग मनुष्य सुद्धा परतंत्रच आहे तसा, पण निदान थोडीफार स्वतंत्रता असू शकते. परंतु मनुष्याला सोडून सारे जीव याचे यावत सर्व कसे आहेत? परतंत्रच आहेत. त्यांना स्वतः काहीच करता येत नाही. भूक लागली तरी मागता येत नाही, खाता येत नाही. मिळालं तर मिळालं प्रारब्धाने. कळलं की नाही? त्या बिचाऱ्या बैलाला आऊत ओढून 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 दुपारी 2 वाजता व्याकुळ होतो, असं त्याला आतल्या आत असे त्याचे आतडे तोडतात. भूक लागलेली असते काम केल्यामुळं. उन्हाळ्याचे दिवस, पाणी तहान पण लागलेली असते, डोळ्यातून पाणी येतं, फेस वाहतोय तोंडातून. त्याला असं वाटतं हा मालक काहून मला सोडीना, कधी पाणी प्यायला भेटल, कधी मला चारा टाकेन. पण काहीच करता येत नाही. इतका दुःखी होतो. बसता पण येत नाही, वरून मार बसतो, खाली बसला तर थांबता येत नाही, अशक्तपणा असतो अंगात, काहीच करता येत नाही. कळलं की नाही? बिचाऱ्या त्या मालकाला दया येईल तेव्हा कुठं पाणी देतो प्यायला. ते बी पाणी, त्या पाण्याचा वास येतो का ते क्षारयुक्त पाणी आहे का कसं खराब पाणी आहे त्याचा काही गॅरंटी नाही आहे. चारा दिला तो बी किती दिवसाचा सडलेला आहे का चांगला आहे माहित नाही, तो पोट भर मिळेल याची गॅरंटी नाही. कळलं की नाही? काम करत असताना एकतर कामाने गरम झालेलं असतं शरीर, वरून उन्हाचे तडाखे, थंडीच्या दिवसात थंडी वाजते आहेत. कळलं की नाही? पुन्हा कुठंतरी बसावं लागतं, सर्प वगैरे त्यांची भीती, कोणी आला खातो का काय, मला जसतो की काय, आहे की नाही? किती 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 दुःख आहे. म्हणून या दुःखाला सीमा नाही आहे. तरी सर्व जाणत असूनही जर मनुष्य सावध होत नसेल, सुस्वरूप प्राप्तीकरिता प्रयत्न करत नसेल, तर त्याच्यासारखा अभागी किंवा दुर्दैवी तोच असतो. कळलं की नाही? म्हणून काही झालं तरी चालेल, या जगतात दुसरं कशाचंच ध्येय ठेवायचं नाही. काहीच जीवनात साध्य नाही आहे. गाडी नाही, बंगला नाही, पत्नी नाही, ऐश्वर्य नाही, प्रतिष्ठा नाही, मान नाही, धन नाही, माळा नाही, काहीच नाही. शिळ्या भाकरी खायला भेटत तरी चालेल मधुकरीच्या 6-6 महिन्याच्या. पण मला प्राप्त करायचं काय? बस ब्रह्मज्ञानच मला प्राप्त झालं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी या बोधावर मी आरूढ झालोच पाहिजे, एवढा एकमात्र निश्चय ठेवला पाहिजे. हे बाकीचं काही नाही, बोलता बोलता सुटून जाणार आहे. हो, आहे की नाही? जे लोक गाड्या, घोडे, आश्रम, बंगले प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, प्राप्त करता करता त्यांचं अर्ध्याच वर आयुष्य निघून जातं. 60, 65, 70 वर्षापर्यंत ते सारे हे करतच राहतात. आणि जेव्हा होण्याची वेळ येते तेव्हा त्या कोणता तरी रोग लागतो, डायबिटीस, आहे की नाही? गोड गोड लाडू घेऊन येतात भक्त लोक, खाताच येत नाही, काही उपयोग नाही. कळलं की नाही? आहे की नाही? हे सारं आहे अवघड गोष्ट. 2-5 वर्षात मरून जातो. कशासाठी एवढा अट्टास केला? कशासाठी? काय आपलं आयुष्य काय असं आहे का ब्रह्मदेवाच्या आयुष्य इतकं? जाऊ दे 10-20 वर्ष, 5-25 वर्ष कमावण्यात गेलीत काही हरकत नाही, परंतु एक कल्पपर्यंत बसून खाऊ म्हणून किती क्षणिक आयुष्य आहे. बोलता बोलता गेलंय अर्ध. म्हणून याचा खूप स्वतःशीच विचार केला पाहिजे. कदाचित मन फार विचित्र आहे, त्याच्यात खूप ताकद आहे, ते असं ओढीतच माणसाला कुणीकडं, संसाराकडं, आहे की नाही? नाही पैसे पाहिजे राव, गाडी पाहिजे, नाही असं पाहिजे, तसं पाहिजे, थोडासा जरा 2-4 रूम तरी पाहिजे, थोडं, आहे की नाही? असं अमुक तमुक थोडं मानायला पाहिजे लोकांनी, अशी भावना मन ओढू शकतं. परंतु त्या मनाला खूप खूप समजावून सांगितलं पाहिजे, आहे काय, तू चालला कुठं, ततक किम, काय या साऱ्या गोष्टीतून. म्हणून स्वतः खूप सावध झालं पाहिजे आणि स्वतः करू शकतो, दुसऱ्या सांगण्याने होत नसतं. म्हणून अगदी डोंगरात झाडाखाली जरी झोपावं लागलं रात्रंदिवस तरी चालेल, फक्त ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठीच झाला पाहिजे काय प्रयत्न. ठीक आहे, चला. म्हटलंय नान्य पंथा विद्यते अयनाय, अयनाय अन्य पंथा न विद्यते. विषय इथून चालू झाला होता काय, की प्रत्येक जीवाला या मार्गावर यावंच लागणार आहे. आज आला तर चांगली गोष्ट आहे, नाही तर तरफडून कधी कधी यावंच लागणार आहे. कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाहीच, हा त्याचा अर्थ आहे. ठीक. आणि ज्ञान वैराग्याशिवाय प्राप्त होतच नाही. या साऱ्या गोष्टी सोडाव्याच लागणार आहे. मग ज्या कधी सोडाव्याच लागणार आहे, तर भविष्यात काय वाट पाहिजे, आता सोडून देऊ की. कळलं की नाही? आणि जरी आपण सोडल्या नाही तरी भगवंत आपल्यावर निसकून येणारच आहे ना, आहे की नाही? समजा 10 मजली बिल्डिंग बांधली आणि आपण ठरवलं नाही सोडणार नाही, मी कब्जा आहे माझा याच्यावर, माझीच आहे, किती दिवस तू धरून बसशील बाबा. कळलं की नाही? एक दिवस यमदूत येणार आणि जबरदस्ती घेऊन जाणार, आहे नाही? तू त्याचा वियोग नाही केला स्वतःहून तर वियोग त्याचा देव घडविणार, पण होणारच आहे वियोग. ज्या ज्या गोष्टीचा संयोग होतो त्या गोष्टीचा वियोग हा
होत च च च असतो. चला, नान्य पंथा विद्यते अयनाय, अयनाय अन्य पंथा न विद्यते. ज्ञानेन काय, ज्ञानेन तू तदज्ञानम येषाम नाशितमात्मनः. गीता, ठीक आहे की नाही? काय म्हटलंय? आत्मनः येषाम, असं करा, येषाम आत्मनः अज्ञानम ज्ञानेन तू नाशितम. ज्यांच्या आत्म्याचं अज्ञान तर ज्ञानाने नष्ट झालेलं आहे की नाही, इत्यादी. म्हणजे आत्मज्ञानानेच अज्ञान नष्ट होतं आणि मोक्षाची प्राप्ती होते. अर्थात मोक्ष प्राप्तीसाठी केवळ ज्ञानच उपाय आहे, हे त्यातून सांगायचं. इत्यादी श्रुती स्मृती वचन है, तीन सर्व वचनों का विरोध प्राप्त होवेगा. लागलं? सो श्रुति स्मृति वचनों का विरोध सर्व आस्तिकों को अनिष्ट है. परंतु श्रुती स्मृतीला विरोध येणं हे सर्व आस्तिकासाठी काय आहे? अनिष्ट आहे, योग्य नाही. याते सो कर्म मिश्रित ज्ञान मोक्ष का साधन नहीं है. ज्ञान मोक्ष साधन आहे, पण कर्म मिश्रित ज्ञान मोक्ष साधन नाही आहे. समसमुच्चय नाही आहे, अपितु क्रम समुच्चय होऊ शकतो. याते सो कर्म मिश्रित ज्ञान मोक्ष का साधन नहीं है. किंतु मग अहम ब्रह्मास्मि या प्रकार का अभेद ज्ञान ही ता मोक्ष का साधन मानना चाहिए. म्हणून अहम ब्रह्मास्मि अशा प्रकारचं अभेद ज्ञान ते एकमात्र ज्ञानच केवल मोक्षाचं काय आहे? साधन आहे, मोक्ष का साधन मानना चाहिए. इस प्रकार के तर्क ते, अशा तर्काने कर्म मिश्रित ज्ञान मोक्ष का साधन है अथवा केवल ज्ञान मोक्ष का साधन है, या प्रकार के संशय की निवृत्ती होवे है. लागला अर्थ? अशा संशयाची निवृत्ती होते. चला पुढे. इस प्रकार के श्रुतियुक्त तर्क रूप मनन करके, अशा रीतीने श्रुती अनुकूल, श्रुती अनुरूप, श्रुतियुक्त तर्काचं चिंतन केलं, मनन केलं तर काय होतं हो? तर सांगतायत, इस प्रकार के श्रुतियुक्त तर्क रूप मनन करके ही सो पूर्वोक्त आत्मगत संशय निवृत्त हुए. आत्मविषयक असणारे संशय सारे निवृत्त होतात. इस तर्क रूप मनन का लक्षण पूर्व द्वितीय परिच्छेद विषय निरूपण करी आहे की नाही? तर्क रूप मननाचं लक्षण माग द्वितीय परिच्छेदात सांगितलेलं आहे की नाही? सो यह भी जानी लेना. यह उक्त मनन शारीरिक मीमांसा के द्वितीय अध्याय के पठन करके सिद्ध हुए है. ब्रह्मसूत्राचा दुसरा अध्याय, त्याचं जर अध्ययन केलं तर काय सिद्ध होतं? मनन. आणि पहिल्या अध्यायाचं जर चिंतन केलं तर काय सिद्ध होतं? श्रवण. ब्रह्मसूत्राचा पहिला अध्याय जर चांगला चिंतन केलं, श्रवण सिद्ध झालं. दुसरा अध्याय जर चिंतन केलं तर मनन सिद्ध होतं. तहा पूर्व संशय निश्चय. हा, आता जो नकाशा लिहून काढून दिला होता की नाही कागदावर, तो बघा. तर संशयाचा विचार चालू होता की नाही? तर संशयाचे तहा पूर्व संशय निश्चय इस भेद करके दो प्रकार का अयथार्थ अनुभव कहा था. अयथार्थ अनुभव धरा. अप्रमेयच्या अंतर्गत स्मृती अनुभूती, अनुभूतीच्या अंतर्गत यथार्थ अयथार्थ. अयथार्थ अनुभूती होती ना, तिचे दोन भेद केले होते. काय? संशय निश्चय. तर आतापर्यंत जे चिंतन झालं ते संशयाचं, त्याचे भेद करत 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 त्याचं चिंतन सांगितलं. आता चिंतन करायचं आहे निश्चयाचं. अयथार्थ अनुभवाचा दुसरा प्रकार कोणता आहे? निश्चय, त्याचा विचार. पंक्ति पहा पुढं. तहा पूर्व संशय निश्चय इस भेद करके दो प्रकार का अयथार्थ अनुभव कया था. ताके विषय प्रथम, त्यामध्ये जो पहिला होता संशय, संशय का अब पर्यंत निरूपण कर्या. संशयाचं निरूपण आतापर्यंत केलं. अब दुसरे निश्चय का निरूपण करे. दुसरा मुद्दा कोणता आहे? निश्चय. त्या निश्चयाचं काय करायचं आता? निरूपण. अब दुसरे निश्चय का निरूपण करे. पुढे निश्चय कशाला म्हणतात हो? निश्चयाची व्याख्या. संशय विरोधी ज्ञानम निश्चय, हे निश्चयाचं लक्षण झालं. संशयाच्या विरोधी जे ज्ञान त्याला म्हणायचं काय? निश्चय. संशय असेल तेव्हा निश्चय नसतो, आणि निश्चय असेल तेव्हा संशय नसतो. ठीक. अर्थ यह पूर्वोक्त संशय का विरोधी जो ज्ञान है सो निश्चय कहा जावे, त्याला निश्चय असं म्हणतात. ठीक.
तहा इस पुरुष को जिस पदार्थ का निश्चय होवे, या मनुष्याला ज्या पदार्थाचा काय असतो निश्चय, जसं अयम घट असा घटाविषयी घट रूपाने निश्चय असेल तर घटाविषयी संशय उत्पन्न होईल का? नहीं। इस पुरुष को जिस पदार्थ का निश्चय होवे है तिस पदार्थ विषय संशय होता नहीं। याते ता निश्चय विषय संशय का विरोधीपणा स्पष्ट आहे। निश्चयाच्या ठिकाणी संशयाचा विरोध आहे ही गोष्ट स्पष्ट आहे, अर्थात निश्चय आणि संशय दोघांमध्ये विरोध आहे ही गोष्ट स्पष्ट ही है इति। और सो उक्त निश्चय भी यथार्थ अयथार्थ इस भेद करके दो प्रकार का होवे है। ठीक है, नकाशामध्ये बघा, आता नकाशामध्ये निश्चय शब्द सापडला का? त्या निश्चयाचे दोन भेद करा, यथार्थ अयथार्थ, खाली रेष देऊन, जागा नसेल तर त्याच्यावर ए बी असं काही टाकून कोऱ्या ठिकाणी त्याचे विभाग दाखवा। तर निश्चयाचे दोन विभाग, यथार्थ अयथार्थ। लागला अर्थ? आता पहा, इस भेद करके दो प्रकार का होवे, तो निश्चय दोन प्रकारचा झाला आता, यथार्थ निश्चय अयथार्थ निश्चय। ठीक आहे, तहा यथार्थ निश्चय कशाला म्हणायचं, अयथार्थ निश्चय कशाला म्हणायचं आहे की नाही? हे सारं ज्ञानाचेच प्रकार आहे बरं का, कारण वृत्तीचे भेद चालू झाले, प्रमा अप्रमा हे ज्ञानच आहे, यथार्थ ज्ञान अयथार्थ ज्ञान वगैरे। तहा अविसंवादी ज्ञानम यथार्थ निश्चय, काय म्हटलंय बघा, अविसंवादी ज्ञानम यथार्थ निश्चय। यथार्थ निश्चयाचं लक्षण, समजा थोडा वेळ काढला तर लक्षण काय रे? विसंवादी ज्ञान। विसंवादी ज्ञान म्हणजे काय बरं? निष्फल प्रवृत्तीचं जनक ज्ञान, असं ज्ञान की ज्याने होणारी प्रवृत्ती निष्फळ ठरते। तर निष्फल म्हणजे फल न देणारी, तर फल न देणारी जी प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीला उत्पन्न करणारं जे ज्ञान, त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? विसंवादी ज्ञान। लक्षात येऊ राहिले की नाही? विसंवादी ज्ञान। पण आपल्याला तसं विसंवादी ज्ञान नको आहे, कसं पाहिजे? अविसंवादी। मग आता अर्थ काय ठरेल? हा, फल देणाऱ्या प्रवृत्तीला उत्पन्न करणारं ज्ञान, त्या ज्ञानाला म्हणायचं काय? अविसंवादी ज्ञान। अशा अविसंवादी ज्ञानालाच म्हणतात यथार्थ निश्चय। बरोबर, खरोखर रजत पडलेलं आहे आणि त्या रजताच्या ठिकाणी इदम रजतम ज्ञान झालं। हे ज्ञान कसं ज्ञान आहे? विसंवादी आहे का अविसंवादी आहे? अविसंवादी आहे, कारण समोर रजत खरोखरच रजत आहे आणि रजतावर रजत बुद्धी झाली, हे रजत आहे म्हणून। मग ते ज्ञान कोणतं? अविसंवादी, कारण त्याने होणारी प्रवृत्ती कशी आहे? सफल आहे, फल देणारी आहे। तर अविसंवादी ज्ञान यथार्थ निश्चय अर्थ यह, फल विषय पर्यवसान वाला जो ज्ञान, म्हणजे फल प्राप्ती करून देणारं जे ज्ञान प्रवृत्तीच्या द्वारे, फल विषय पर्यवसान वाला जो ज्ञान है ताका नाम यथार्थ निश्चय है। लागलं? अर्थात जिस वस्तू के निश्चय ते अनंतर, ज्या वस्तूचा निश्चय झाल्यानंतर प्रवृत्त हुए पुरुष को, प्रवृत्त झालेल्या पुरुषाला ता वस्तू की प्राप्ती होवे, त्या वस्तूची काय होते? प्राप्ती होते। सो निश्चय यथार्थ निश्चय कहा जावे, त्या निश्चयाला काय म्हणायचं? यथार्थ निश्चय म्हणायचं। झालं? पुढे, सो यथार्थ निश्चय पूर्व द्वितीय परिच्छेद विषय प्रमारूप करके कथन करे आहे। तो यथार्थ निश्चय दुसऱ्या परिच्छेदामध्ये प्रमारूप म्हणून कथन केला आहे। तर अर्थात प्रमारूप जेवढे निश्चय आहे की नाही, ते कसे निश्चय आहेत? यथार्थ निश्चयच आहेत। बरोबर, पण ध्यान द्या थोडस, नकाशा बघा, कुठपर्यंत आलोय आपण? निश्चय, निश्चयाचे दोन भेद कोणते? यथार्थ अयथार्थ। ठीक आहे, तर ही जी पंक्ती आहे ग्रंथामधली कोणती? सो यथार्थ निश्चय पूर्व द्वितीय परिच्छेद विषय प्रमारूप करके कथन करे आहे, म्हणजे दुसऱ्या परिच्छेदामध्ये प्रमारूप निश्चय जेवढे सांगितले ते यथार्थच आहे, त्यात काही संशय नाही। परंतु इथला जो यथार्थ शब्द आलाय की नाही आता इथं निश्चयाचे विभाग, इथं हा विषय कोणता चालू आहे आपला? अप्रमाचा चालू आहे की नाही? ते निश्चय प्रमारूप निश्चय यथार्थच असतील, त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही। पण इथं जर तुम्ही निश्चयाचे दोन भेद केले
यथार्थ आणि अयथार्थ. तर असं यथार्थ निश्चयाचं उदाहरण द्यायला पाहिजे की जे प्रमारूप नाहीये. कारण विभाग कुठून चालू झालाय आपला, अप्रमेयचा चालू झालेला आहे. कळलं की नाही? हा, मग असं उदाहरण काय दिलं जाऊ शकतं? तर सुख दुःखाचं ज्ञान यथार्थ आहे की नाही, त्याचा बाध होत नाही. निश्चयात्मक आहे, पुन्हा मी सुखी आहे, मी दुःखी आहे, यथार्थ निश्चय आहे तो. पुन्हा पण दुसरी गोष्ट आणखी पुन्हा वर अडचण बघा येणार, सुख दुःखाचं पण उदाहरण देता येणार नाही. का बरं? वर बघा, वर चला नकाशामध्ये, म्हणजे लक्षात येईल काय. निश्चय हा भेद कुणाचा आहे? अयथार्थाचा आहे ना, आहे की नाही? अनुभूतीचे दोन प्रकार केले आहे, काय? यथार्थ, अयथार्थ. आणि अयथार्थाचे दोन भेद आहे, कोण? संशय, निश्चय. आणि त्या निश्चयाचे दोन भेद, कोण? यथार्थ. मग या यथार्थाचं उदाहरण सुखदुःख बी घेता येणार नाही, कारण सुखदुःख हे यथार्थ निश्चय आहे, पण वर अयथार्थाचा भेद चालू झालाय ना, आहे की नाही? म्हणून थोडी गडबड येतं जरा, ठीक आहे की नाही? तसं उदाहरण द्यायला पाहिजे होतं, पण तसं दिलं नाही. यांनी फक्त काय केलं, एवढे वाक्य दिलं आणि विषय सोडून दिला. कोणता? यथार्थ निश्चयाचा विचार द्वितीय परिच्छेदात प्रमारूपाने सांगितलं आहे. ते तर ठीक आहे, पण इथं जो तुम्ही भेद करत आले त्यानुसार तसं उदाहरण द्यायला पाहिजे, ठीक आहे की नाही? चला, सो यथार्थ निश्चय पूर्व द्वितीय परिच्छेद विषय प्रमारूप करके कथन कर्या है. लागला अर्थ? और इस तृतीय परिच्छेद विषय पूर्व यथार्थ स्मृती रूप करके कथन कर्या है. आणखी उदाहरण दिलं त्यांनी यथार्थ निश्चयाचं, काय की याच परिच्छेदामध्ये यथार्थ स्मृती सांगितली होती म्हणे, बरोबर आहे की नाही? यथार्थ काय सांगितली होती? स्मृती. ती यथार्थ स्मृती सुद्धा यथार्थ निश्चयच आहे असं सांगतात, ठीक आहे? चला, पण आता हा विषय विभाग चालू आहे अनुभूतीचा, आणि याच्याकरिता उदाहरण स्मृतीचं कशाला द्यायला पाहिजे? ती पण अडचण आहे ना. चला, और इस तृतीय परिच्छेद विषय पूर्व यथार्थ स्मृती रूप करके कथन कर्या है. यथार्थ आहे की नाही, तो भी काय आहे? यथार्थ निश्चय, असं या ग्रंथकाराला सांगायचं इथं. और इस तृतीय परिच्छेद विषय पूर्व यथार्थ स्मृति रूप करके कथन कर्या है, अर्थात यथार्थ अनुभव का तथा यथार्थ स्मृति का नाम यथार्थ निश्चय है. यथार्थ अनुभवाचं आणि यथार्थ स्मृतीलाच काय म्हणतो आम्ही? यथार्थ निश्चय, ठीक आहे की नाही? यथार्थ अनुभव म्हणजे कोण? प्रमारूप अनुभव. आणि यथार्थ स्मृती म्हणजे कोणती? यथार्थ स्मृती, आहे की नाही? म्हणजे खरी स्मृती, त्यालाच नाव दिलं यांनी, काय? यथार्थ निश्चय. पण वरून जो भेद करीत आले त्याच्यानुसार ही संगती जुळत नाही. यथार्थ अनुभव का तथा यथार्थ स्मृति का नाम यथार्थ निश्चय है इति. आता पुढे चला. और विसंवादी ज्ञानम अयथार्थ निश्चय. निश्चयाचे दोन भेद केले की नाही? यथार्थ, दुसरा विभाग कोणता आहे? अयथार्थ. त्या अयथार्थाच्या बाबतीत अयथार्थाचं लक्षण सांगतात. विसंवादी ज्ञानम अयथार्थ निश्चय. विसंवादी ज्ञान, विसंवादी ज्ञान म्हणजे निष्फल प्रवृत्तीचं जनक जे ज्ञान, त्याला म्हणायचं काय? अयथार्थ निश्चय. जसं इदम रजतम, हे ज्ञान कसं आहे? अयथार्थ निश्चय आहे. और विसंवादी ज्ञानम अयथार्थ निश्चय अर्थय. फल ते रहित जो ज्ञान आहे, फलाने रहित जे ज्ञान है, ताका नाम अयथार्थ निश्चय. त्याला काय म्हणायचं? अयथार्थ निश्चय. अर्थात जिस वस्तु के निश्चय के अनंतर प्रवृत्त हुए पुरुष को ता वस्तु की प्राप्ति नहीं होवे है की नाही? जिस वस्तु के निश्चय के अनंतर, ज्या वस्तूचा निश्चय झाला आहे आणि निश्चय झाल्यानंतर पुरुष प्रवृत्त झाला, परंतु त्या वस्तूची प्राप्ती झाली नाही, आहे की नाही? तर अशी प्रवृत्ती उत्पन्न करणारं जे ज्ञान, त्याला म्हणायचं काय? अयथार्थ निश्चय. पंक्ती पहा. अर्थात जिस वस्तू के निश्चय त्यानंतर, निश्चय झाला इदम रजतम, आणि मनुष्य प्रवृत्त झाला घेण्याकरिता, तर त्या इच्छित वस्तूची प्राप्ती होते का? नाही होत. अर्थात जिस वस्तु के निश्चय त्यानंतर ता प्रवृत्त हुए पुरुष को ता वस्तु की प्राप्ती नहीं होवे, त्या वस्तूची प्राप्ती होत नाही, रजताची प्राप्ती होत नाही. सो निश्चय, म्हणून रजत घेण्याकरिता प्रवृत्ती करविणारा जो निश्चय, अर्थात इदम रजतम इत्याकारक ज्ञान, सो निश्चय अयथार्थ निश्चय कहा जावे है. लागलं इति. झालं. आता पुढे
सो अयथार्थ निश्चय भी तर्क विपर्याय इस भेद करके दो प्रकार का होवे है. बरोबर. आता अयथार्थ निश्चयापर्यंत आलो ना, त्याचे दोन भेद दाखवा. अयथार्थ निश्चयाचे तर्क आणि विपर्याय. अयथार्थ निश्चयाचे दोन भेद करा. मुख्य निश्चय, निश्चयाचे दोन भेद केले की नाही, यथार्थ अयथार्थ. तर अयथार्थ निश्चयाचे दोन भेद कोण कोण? तर्क आणि विपर्याय. लागलं एवढं नकाशामध्ये. ठीक. आता तर्क आणि विपर्याय इथून पुढचा विचार आपण नंतर करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय